मम्मी दे ना मला 5 रुपये दे ना, मला कुरकुरे खायचेत ना. काय वनिदी डोकं खात राहतं. माझं नाही पैसे, धंद्याला जीव कावला आणि निरा खायची पडते. आले तसे चालू चावनिरा हे कर ते कर. काय केलं काय मी. माणसं बाई घराचा निरा पोतेरा करून टाकतात. झाडाईले साधं पाणी नाही दिलं, सारे झाडं सोकले. हा बरं बाहेर बाहेर ठेवा ते नाही केलं. पाणी आलं तर चांगलं तर. दे ना ग, दे ना मला 5 रुपये दे ना फक्त. मला कुरकुरे खायचेत ना. म्हणूनच तर मला इथे या नाही वाटत. आपाजीला मागायची पण गरज नाही. आपाजीने किती सारे कुरकुरे आणून ठेवले होते माझ्यासाठी. तू तर काही 1 रुपया सुद्धा देत नाही मला, म्हणून मला इथे यावंसं वाटतच नव्हतं. मी राहणार होती ना ग आपाजीकडे, का नाही राहू दिलं मला. हो त्या शाळेत तोल्यावरची मी जातो आणि तू राय. जाग तिकडे, कुरकुरे देत नाही काही नाही मला. दीदी जाऊ नको आता कुठे. कट्टी मी चालली श्यामाच्या घरी. जाय बरं माझ्या डोक्याला काव तरी कमी वाटते. चल बाई आता झाडाला पाणी टाकतो आणि ते मागचं अंगण झाडतो बाई आता. आणि आताच धुवून घेतो. सकाळी रे होत बाई, सकाळी तेच होते. मग आता मशीन लावतो आणि धुवून घेतो सगळं. त्या दिवशी पाणी आलं आणि सगळं हे झालं. कुठे जाणं म्हणजे ना, तिकडून आल्यावरती 10 पटीचे कामं वाढतात. असं वाटे न गेलेलं बरं. काय करू राहिली बा पिंके. तुम्ही हागून ठेवलं ते फेडून राहिली. गावभर गुरं येते पण घर झाडत नाही. झाडायला पाणी घालून राहिली. काय म्हणता का व? चहा केलाय का लागे तुमचा? नाही अजून सकाळपासून मी जेवण नाही केलं. तुझं झडलंय जेवण आणि चहाही आला का असं म्हटलं ना की कव तू जेवली का म्हणून. काय बाई तू जेवलीच नाहीस का अजून? काय करून राहिली माझ्या सकाळपासून? हा सध्या जेवण नाही केलं असा कोणता धंदा करून राहिली? दिसूनच नाही राहिला का तुम्हाला कसं करून ठेवलं आता घर? हा निरा 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 काही काय घर झाडता का ना झाडत पुसतच नास ना, पण कमीत कमी झाडणं. हा झाडायला पाणी टाकणं. ज्या झाडा निरा पाण्यात होते त्याच्यातली माती खाली पडली ते माती धुणं काहीच नाही निरा. ते स्वयंपाक खोलीत त्या कणकीच्या डब्यात ते गोळे निरा टाकून ठेवले. कोण कणिक भिजवीच गोळे बनवून ठेवले का? आणि तो गुळाच्या डब्याले मुंगे लागले चक्क. गुळ घेतला होता त्यातला वरून हात लावून दिले आहे ना गुळाचे. पुसपास करणं काही नाही. मुंग्या पानं किती लागले त्याले. नाही माय गुळ्याच्या डब्याले मी आता हातही नाही लावला. मी काले गोईनगी घेतो काले खातो. मंग्याने घेतला अशी त्याला भरलं 70 आहे. गुळ खाऊ दे साखर खाऊ दे. त्या रोजी मी साजरी अशी मस्त भाजी केली ती शेंगदाणे वाटून साजरं. त्यात जिरं टाकलं, लसूण टाकला. बाई पोराला आवडली नाही. मग त्याला घेतला अशी ना गोई. मग त्यानं केलं ते. मी नाही केलं. मी आता हात नाही लावला गोळ्याच्या डब्याले. हो केलीच तेवढे ढंगाची अशी म्हणून आवडली नशी. हा मग तुम्हाला मुंगे दिसलेच नाहीत नाही. ते पिठाच्या डब्याजवळ किती सांडवून ठेवलं. काय चहा नाही केला मी. तुमचा करून घ्या. मला जेवणच राहिलं. मला आता जेवती नाही. मी संध्याकाळीच जेवीन. आता ते पहिले मागचं अंगण धुतो आणि मग आंघोळ करतो चा आणि मग करीन जेवण. नाही तर मग संध्याकाळी जेवीन. आता राहिलंच काय उगा संध्याकाळी जेवण रात्रीच जेवीन मी. आता स्वतःचं खाणं पाहिजे, चहा पाहिजे, अमकं पाहिजे ढमकं पाहिजे. दुसऱ्याला उलसाक धंदा करूनही लागतात की हो बा हे करून राहिली काही तर काही जसं करू लागा. हिंडणं कमी होतीन देईले काय करू लागतील मला तसं बोला नाही वाटून राहिलं. एवढा पचका केला नाही रामाया भावाच्या कार्यक्रमात. हा तरी पण बोला लागते. काय करावं आता म्हणता तोंड नाही पहा वाटत. बोलणं तर दूरच दूर. कायची बुटू करते व. मायाच्या घरून आली की भली निरा टरंग टरंग करते. माय शिकवते दुसरं काय हाय. तिकून आली की ते निरा लयच करते. जाऊच नाही द्यायला लागत तिले. मग समजते. आता लग्नाच्या बाबतीत सांगते इले मागच ठेवतो मीच जातो पुढे. मग हिचं काय काम आहे. आपच राहीन घरी. नीन लग्नाच्या 2 दिवस आधी. हो आजच जाऊन बसा ना. तर तिथं लयच करीना बाजूता. जा तुम्हीच. मी राहतो घरीच. सांडलं सवरलं सावरायले. सरकी तर बोलतच नाही. याकडं बोलायची मायवरच गेली नाही रा. ह्या कोळ्या तोंडाची आपण सारखं बोलायला आलो. चहा ठेवला का बाई. हा पा ना बोलल्या जाते का तर लोकायला भली दाखवते. लेच मी चांगली कशी बोलते पा. शिंगलभर चहा नाही तर सासूले करून. बिस्किट देऊ का बा. चहा सांगा खाता का बिस्किट? नाही बिस्किट आणि चहा सारा थंडा होती. चहाची मजा नाही येत. बिस्किट नाही पाहिजे मला. कसं द्यायचं मग खायला. कोणी आणलं पाकिट कोण आणलं? राजू आला ना तर राजून आणलं. ते मोठं पाकिट आणलं त्यानं आपल्या घरी. म्हणे आता हे मामाला देतो म्हणे चहा संग. म्हणून म्हणलं. राजू कोण आला? माय बाई काल रात्री चला.
इकडे काय कोणत्या दोस्ताचं काय आहे म्हणे लग्न आहे का कुकू आहे का आहे तर त्याच्यासाठी आला. असं का? असं असं आत्या पोरगी आली व कोण योगिता का? येऊ बाई मी इकडे हावरा धावनात. अरे मामा आहेत का? ये बाई ये. चहा घेतं का? ये वा चहा आणव हे बाई आली. ओ ते बाई बोलली चहा पेते का बाप्पा? ते चहा नाही पेत. येऊ बाई योगिता. मामा मी चहा नाही घेत, घ्या तुम्ही. काय हो बाई? आत्या आई म्हणतात ते बेसनाचे लाडू करा तर तुम्हाला बोलवलं. लाडू? मग आता येत यार. सांग तू सासू का दिवसभर झोपली होती काय? नाही बाबा म्हणतात लाडू करा. ते बाबा चालले काटेपाटीले तर तिथं त्या मावशीच्या घरी नेतात. माय बाई तो तू काय चालला माय रमेश? कोण बुढीची तब्येत नाही का साजरी? काय माहिती पण बाबा भेटीले चालले तर बाबा म्हणतात ना त्या आजीले लाडू आवडायचे ना तर मग कर लाडू घेऊन जातो आपच खातील तर खातील असं म्हटलं म्हणून मग आई म्हणतात ते आठेले बोलवणार लाडू करायला. कुठे चालला रमेश? हो माय बाई ते आहे माया बाबाच्या मावस भावाची पोरगी. हो तर तिच्या भेटीला चालला म्हणते काटीपाटीला असते ते बाई. आता वय झालं म्हातारी झाली मग दारोजीच म्हणे रमेश म्हणे लय दिवस झाले म्हणे बाईच्या भेटीला नाही गेलो म्हणे मी त्या आजीच्या जातो म्हणे. जात असेल मग लाडू नेत असेल तिले करून काची लाडू खाते होते. या मग आत्या लवकर बाबा मला वाटते रात्रीच जातात. हो माय बाई आता आता रात्री कोणतं पेट नाही का बुढीची साजरी? नाही नाही बाबा रात्री जातात रात्रभर राहतात मग उद्या सकाळी येतात. मग उद्या मग ते इकडे काही काम आहे बाबाले म्हणून बाबा मग रात्री जातो भेट घेतो आणि सकाळी चालला येतो म्हणून मग. बरं माय बाई येतो ना मग. ती चहा द्यायला येले करून तर चहाचा गंज धुतो आणि येतो करून देतो. तू बेसन गिसन काढून ठेव. हा ते आईनं काढलंय ते म्हणून तुम्हाला आवाज दिला फक्त. काय व जाय मग करून दे पहिले. राहू दे ते तेवढं काय अर्जंट आहे ते भांडे घासणं. राहू दे जाय करून दे ते. बर चाल मग योगिता करून देतो माय. बरं माय नेन तर बुडी खाईन तर खाईन. राजू नाही का घरी? नाही ते गेले ना त्याच्या मित्राच्या इकडे ते तिकडे चालले होते ना. का लग्न आहे का कुकू आहे? नाही कुंकू आहे कुंकाचा कार्यक्रम आहे एंगेजमेंट. असं हो का? माय बाई सांग अरे पोरा पाणी येऊन राहिलं ना ओला नाही होत का ती? नाही वा मोठी आई मी मला नाही होत मी इथं बसले ना खुर्चीवर. अरे खुर्चीवर बसला मग अंदर बस ना तिकडे खोलीत बस ना. तिकडे टीव्ही चालू आहे तू काय करून राहिला आती? मी म्हणलं टीव्हीच पाहून राहिले का? हा जा ना बाई ते दीदी दादा टीव्ही पाहून राहिले ना. ते भूताचा पिक्चर पाहून राहिले मला भीव लागते. मोठी आई ते तू कल्ला कर बरं. ते भूताचाच पिक्चर पाहतात आम्हाला भीव दाखवतात. तू 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 कल्ला कर दिले बंद करायला कार्टून लावायला बरं कार्टून. बरं ये इकडे ये म्हणून येऊन बसला तू वरती. नाही तेच तर म्हणून राहिली टीव्ही चालू आहे तिकडे तू काय करू राहिला आती? ये ये इकडून ये तिकडे जाऊन खायला बसला मग. हे पाणी येऊन राहिलं. मी नाही ते टीव्ही बंद करायला ना तर पिक्चर बंद करायला लावतो भूताचा. मला भीव लागते. प्रणव मोठे बाई प्रणव आहे का? तू आई आली पाहिले तुले तिला वाटलं असेल पाणी सुरू झालं घरी नाही आला. हवा आतीच आहे तो. माय सांग मी तिकडे गेलती कोठ्यात मी म्हणून बाई मग याला पाठवलं मी खरकट घेऊन. मी म्हणून बाई हे पोरगा आलं का नाही आलं माझ्या ध्यानच नाही. आता पाण्याचा ठोक सुरू झाला मग आली बाई. मी म्हटलं बाई तिकडे गेली पहिले म्हटले वाडग्यात बसलो का काय? करे होती आला कोई हे नाही आणलं कटोर नाही आणलं घरी खरकट टाकलं कटोर कुठे? अति आहे मोठी आईच्या स्वयंपाक खोलीत. बाई होती आणलं का माझ्या नाही हो माय. हा तर आलाय वाकडचा येलाय पण तास आणलं ना मोठी आई मग मी माया दीदी जोड दिलं माया दीदी. सांग काय करा आता खरकटाचं घरविलं इकडे घेऊन आलाय पोरग. द्या बाई ते धुवाचं राहिलं असेल मला माहिती नाही हो कोई आणलं काय आणलं ते मायानं ठेवलं असेल नाही तर. शांताबाई गेल्या नाही? हो सकाळूनच गेल्या बाई 2-3 दिवस असं त्या जबरदस्तीनं राहिल्या म्हटलं थांबा म्हटलं राहा त्या पहिले पण घरची काळजी. हो माय बाई मग काय तर ना तू आहे बबळे गेले ना वाटते बबळे थांबले नाही ना. हो मग काय तो गेले ना माझे 11वी आहे ना यंदा कोणते काय क्लास लावायचं होते काय होते गेले मग त्या बाईचं काही म्हणणं लागे. मग गेल्या त्या काही फोन घेऊन आलता का बाई? नाही हो फोन घेऊन नाही आला. त्या रोजी केला ना त्याच्यावर नाही केला आपण खायला करा हमेशा है ना. बोलला पण त्या दिवशी सांगलं बाय मागितली माफी. आता काय डबल करा डबल द्यायचं नाही आला. नाही मी म्हटलं जसा जवाई बॉसा जसा आजकाल करतातच ना माय फोन फोन करतात हे करतात म्हणून तसं विचारले फोन आलता का काही. नाही बाई पुष्पा फोन नाही आला. आलता हो मोठी दीदीचा फोन आलता ना तुला कुठे माहित आहे.
आम्ही तर बोललो. हो माय बाई, कधी रे? मला तर माहिती नाही. कधी आलता फोन? काल काल संध्याकाळी. तू बोलला का? मी बोललो, दादा बोलला, दीदी बोलली, मग मंजू दीदी बोलली, मग आम्ही अजून घेऊन घेतला. आम्हीच बोललो मग ठेवूनच दिला दीदून फोन. असं का? आला ना बाई, तुम्हाला कायच माहित होते. सांग बाई, मला काही माहिती नाही. कोणी आला काय आला सांग बाई, मला माहिती नाही. मग हाला अशी जाऊ दे बाई, साजरा आहे, बरं आहे. म्हणजे याचा अर्थ राग नाही आहे. मंजुला मी विचारतो तर तुम्हाला काय सांगते ते. मी विचारतो काय म्हणलं, म्हणजे रागी आहे का, काही म्हणलं का कार्यक्रमाविषयी काही विचारतो मी तिले. तुम्ही इकडेच थांबा, अजून तुमच्याला एकदा सांगणार नाही. ये प्रणव, थांब, मीच येतो तुझ्याजवळ. काय बाई बसला मस्त खुर्चीवर बाई. मंजू काय करू राहिली? तुम्ही म्हणा आईला, मी नाही म्हणत. आणि आम्ही म्हणतो एवढं काय भ्यायला लागते, मॅटच का तू? चल करतो तयारी. कुठची तयारी आहे माय बाई? तुम्ही म्हणा चालू आहे. आई, अरे आई, मी काय म्हणतो तो? हा काय राजू? काय नाही, ते आम्ही जाऊन येतो म्हटलं ते सुधीरच्या एंगेजमेंटले. तिला नेतो का? तिला घाल नेतो, तू जाय. आता बोलवलं त्यानं, सांगितलं, फोन केला, दोघंही या म्हणे. हो, त्यानं भले म्हटलं, पण आता इले फालतू दग करत नेणं काही काम आहे का? काल सोयऱ्यातला आहे काय? तो दोस्ताचा आहे, तू जाय. हा, तिला काय फालतू दग करायला लावतं? कालच तिचं डोकं दुखत जात जाय. तर ती गेल्यावरी फालतूचं जाणं येणं काही काम अशा याच्यात जास्त हिंडू फिरू नाही. जेवढं कमी होईल तेवढं कमी हिंडा, आराम होती घरात. तू जाणं, तू जाय नाही, तिला नको नेऊ. हा लय जवळच असतं तर नाही रे गोट. आई मी म्हणू की नाही, आई नाहीच म्हणतात ना, मला माहिती आहे ना, कुठे जायचं असलं ते नाहीच म्हणतात पहिले. अरे आई, जवळच आहे तो, माझ्या जवळचा मित्र आहे, तू ओळखत नाहीस का त्याला? हा, किती काय आपल्या घरून येऊन जायला येतो. त्यानं फोन केला, त्याची आई म्हणे सुनबाईला आणजो. चांगलं वाटते का नेलं नाही तर? ते दायच एखादं पोरगं म्हणतं की नाही तिला काही बरं नाहीये, झालं फालतू माल्यावर आणतो. जाय ने मग, आता तुला न्यायचंच आहे तर तू का ऐकतं नाही म्हणून? न्यायचं असेल तुला तर नेतच, तुमचं ठरेल असेल तर. मग काले मला विचारायला आला घेतलं, मी नाही म्हणून राहिले तरी तुला नेणार आहे ना, मग जा. येतो आम्ही संध्याकाळी 5-6 वाजतील. योगिता, कर तयारी. बरं ठीक आहे. अशी दाखवते जशी काही इले आताच माहीत झालं. जा लागते, सबन भात शिजेल असते बरं. अत्तीच होती भीतीच्या आळी, दरवाजा मागून ऐकून राहिली आणि लागे म्हणते बरं जसं काही इले आताच माहीत झालं. इतके नाटक आलं पाहिजे बरं बाई, आपल्याला तर नाटक आलंच नाही आयुष्यभर. आई, मी संध्याकाळसाठी खिचडी लावून दिली. बाबा तर तिकडेच गेलेत ना, आता तुम्हीच आहे, मग तुमच्यासाठी खिचडी लावली. आत्याला आणि मामाला इकडेच बोलवाल जेवायला, त्यांची पण लावली. माय बाई, खिचडी लावली का लागे? बरं केलं माय, ठरलंच होतं तुमचं नाही. मला सांगायला आला हा, माया म्हणलं मला विचारायलाच आला का माय? मला वाटलंच म्हटलं विचारायला आला की काय, मी त्याला नाही म्हणू. मला का माहित नाही, सांगायला आला. जा माय, काळजी घ्यायचो फक्त स्वतःची, जास्त काही हिंडू नको होता ती. जसं जागेवर बसजो, कुठे पाणी सांडेल असते हाटेला तर तशी कुकू, कुठे काय असते जर सांभाळून चालजो. आणि चप्पल साधीच घालजो, ते गुच्च्या टाकायची नेऊ नको, साधीच साडी घाल. काय ते याची नाही घाल लागत भरजरीची, जीव घाय भरते. पाण्या पावसायचं पाय जरे पोरा, लवकर येजो.